नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 जून 2026 या पावसाळ्यातला आजचा 7वा दिवस. या 7 दिवसामध्ये आपल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला, आतापर्यंत उजनी धरणाचं पाणी किती खाली गेलेलं आहे आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी आपण आपल्या उजनी धरणाचं पाणी किती टक्क्यांनी महाग आहे आणि गेल्या 81-82 दिवसामध्ये आपल्या उजनी धरणातील पाणी किती संपले याचा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि कालव्याचं पाणी कधी बंद होईल याचं पण एक अंदाज घेणार आहोत. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 51.7 TMC आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा मायनसमध्ये गेल्यामुळं तो 12.59 TMC मायनस साठ्यातलं पाणी संपलेलं आहे आणि आता टक्केवारीकडे बघितलं तर -23.50% उजनी धरण झालेलं आहे. आणि पाऊस बघितला तर या 5-7 दिवसामध्ये एक दिवस 40 मिलीमीटर आणि परवाच्या रात्री 10 मिलीमीटर असा एकूण उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 50 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे. तर बाष्पीभवनाचा वेगही मध्यंतरी काळात पाऊस ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस कमी झाला होता, कारण उन्हाळ्यामध्ये 7.78 ते 8.4 पर्यंत बाष्पीभवन गेलं होतं. ते कालच्या 2 तारखेला 5.26 होतं, परंतु परत पावसाने ओढ दिल्यामुळे आणि उन्हाचा तडाखा वाढल्यामुळं पुन्हा एकदा ते बाष्पीभवन 6.78 TMC मिलीमीटरवर गेलेलं आहे आणि सध्याला कालव्यातून 1305 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगद्यातून 120 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि आता जर विचार केला तर आपल्या कालव्यातून 17 मार्चला पाणी सोडलं होतं. कालवा, बोगदा, सिनेमाड उपसा सिंचन असेल ते आता या 7 जूनपर्यंत आतापर्यंत म्हणजे 83 दिवस झाले. खरं तर शासनाने 80 दिवस पाण्याची पाळी जाहीर केली होती, तरीही नंतर 3 दिवस जास्त झालेले आहेत. या 83 दिवसामध्ये आपल्या उजनी धरणातलं जे प्लसमध्ये असणारं 57.87% आणि मायनसमध्ये गेलेलं 23.50% असं जर गणित केलं तर जवळपास 81.37% पाणी 83 दिवसामध्ये संपलेलं आहे. म्हणजे जवळपास 43.59 TMC पाणी या 83 दिवसात कालवा, बोगदा, सिनेमाड उपसा सिंचन आणि उजनी धरणाचा नदीकाठचा किंवा धरणाकाठचा जे उपसा सिंचन असेल आणि बाष्पीभवन या सर्व मार्गातून जवळपास 43.5 TMC पाणी 83 दिवसात संपलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 81.5% पाणी या 83 दिवसात संपलेलं आहे. खरं तर पाणी कालव्याला सोडताना आपण मागणी केली होती की सलग 83-80 दिवस सोडण्यापेक्षा मध्यंतरीच्या काळामध्ये 21 दिवसाचा किंवा ते 1 महिन्याचा गॅप देऊन नंतर पाणी सोडलं असतं तर आता पुढील येणाऱ्या अडचणीला प्रशासनाला, शेतकऱ्याला सामना करावा लागला नसता. परंतु शासन प्रशासन कोणाचं ऐकत नाही आणि त्यांना काही देणं घेणं पण नाही. ज्यावेळेस शेतकऱ्याची आता ह्या जून-जुलैमध्ये जी पाण्यासाठी ओढाताण होणार आहे, कारण उजनीच्या वरील जी 19 धरणं आहेत त्या धरणाची परिस्थिती भयानक आहे. तिथेही पाणीसाठा पूर्णपणे 10 ते 12% आलेला आहे. म्हणजेच त्या धरणाची कॅपॅसिटी एकतर कमी आणि त्यातूनही पाणी कमी झाल्यामुळं तेथील आसपासच्या शहरांना, गावांना, शेतीला पाणी आता त्याचा फटका बसणार आहे. पिण्यासाठी पाणी आता राखून ठेवलं जाणार आहे. त्यामुळं जर हे जर नियोजन अगोदरच केलं असतं तर ही वेळ आली नसती. आता कालवा कधी बंद होईल अशी विचारणा होते, परंतु कालवा हा आता उजनी धरणाचं पाणी -30% पर्यंत गेल्यापर्यंत कालवा चालू शकतो. जसं जसं दाब कमी येईल तसं पाणी दररोज कमी होताना दिसतंय आणि 3 ते 4 दिवस कालवा चालेल असा अंदाज आहे. परंतु प्रशासन काय करतंय, काय निर्णय घेतंय हे कोणाच्याही ध्यानीमनी नसल्यामुळं कधी कालवा बंद होईल याची गॅरंटी खात्रीनं देता येत नाही. परंतु 4 ते 5 दिवस कालवा चालू राहील असा अंदाज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.